आधीच का म्हणतो तुम्हाला या वयात तुमच्या पोरीच्या वयाची आहे माही पोरगीच होय ना बेटे चिखलात कमाल एवढा मोठा कोकण भीक माग्या भीक मागे आहे ना तर मग त्याला 2-3 रुपये चिल्लर देऊन काय या चिल्लरला आडनाव आहे माझं भीक मागायच्या नादी लागते भीक मागायला नाही मी कोणाचं भांडत बसली मी आली ना तुम्हाला आनंद नाही झाला का का म्हणतो तुझ्या मामा बी तुझ्या जीव उभं राहिलाय ना लहानपणापासून मामाच्या घरी राहते मोठा लय जीव आहे तुझ्या मामाचा मी का म्हणतो आता आलीस ना आलीस पण संध्याकाळपर्यंत जाशील ना बाबा पप्पा मला इथे यायला उशीर नाही मी 2 मिनिटं थांबणे सुद्धा नाही आणि तुम्ही मला जायला सांगता बाबा तर तिकडे तुझ्या मामा आगमन करून तू आली पप्पा अगदी एवढीशी होती ना मी एवढीशी होती ना तेव्हापासून तुम्ही मला मामाकडे ठेवलं आणि मी एवढी मोठी झाली मामाकडे शिकली आणि आता इकडे आले तुम्ही तुम्हाला जाण होत आहे का आता मामाच्या घरी सुका सुरवालाच होतीस ना सुका सुरवालाच होतीस ना मला ती काही माहिती नाही मला असेल ही काही सुखीच नाही मी आता इथे पुढे जाणार नाही मी आता इथेच राहणार आहे हे बघा तुम्हाला माझ्यासोबत नाही बोलायचं असेल ना तेव्हा गट्टी पप्पा गट्टी पप्पा गट्टी पोरगी तुमची पण मामा पण कशी राहायची कनेक्शन आहे का म्हणतो पक्का पैताळे आहे ओके जवान पोरगी बनला तर तिथे काय कमी लागते जवान पोरीने कमी लागते हो हातात बांगड्या लागल्या कपडा लागला लत्ता लागला पावडर लागला टिकली लागला लिपस्टिक कमी लागते का रे जवान पोरगी बनला म्हणजे लाली लागली पावडर लागला लिपस्टिक लागली हे लागला ते लागला ना जास्त बोलावा नाही माणसाला जास्त बोलला तर जास्त भूक लागते तांदूळ किती महाग आहे महाग आहे स्वतः राहिले खरे जास्त भूक लागली तर माणूस जास्त भात खाते खाऊन शेवटी सकाळी उठून म्हणून म्हणतो भिक्या चपडी चोर नंबरचा कंजूस माणूस सकाळपासून या घरात नुसते पोरीच पोरी पोरीच पोरी हे सुद्धा मालकाची पोरगी नसली पाहिजे नाही ते दुसरा फोन आला होता की मला पुण्यामध्ये तर घंट
कसा बोललो तुम्हाला राग